नमस्कार, माझी योजना चॅनलमध्ये मी रुचिता आपले स्वागत करते। सध्या अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आणि हवामानातील अनियमिततेमुळे राज्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत। खरीप हंगामात झालेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे लाखो हेक्टरवरील पिकं अक्षरशः नष्ट झाली आहेत। या नुकसानीवर दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने पीक विमा योजनेअंतर्गत मदतीची घोषणा केली आहे। ही मदत नेमकी कधी मिळणार आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यासाठी राज्य सरकारने कोणते निकष निश्चित केले आहेत याबद्दलची सविस्तर माहिती पाहूयात। नुकसान भरपाईची रक्कम आणि पात्रता। घोषित मदत। राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टरी 17,500 रुपयांपर्यंत मदत देण्याची घोषणा केली आहे। थेट लाभ। खरीप हंगामातील अतिवृष्टी आणि पूर यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा थेट फायदा मिळणार आहे। सोयाबीन उत्पादन। विमा योजनेत समाविष्ट असलेल्या शेतकऱ्यांमध्ये सुमारे 90% शेतकरी सोयाबीन उत्पादक आहेत। विमा संरक्षण। सोयाबीन पिकासाठीची ही विमा संरक्षण रक्कम 56,000 रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आलेली आहे। भरपाई मिळण्याचे महत्त्वाचे निकष आणि प्रक्रिया। राज्य सरकारने नुकसानीचे प्रमाण तपासून भरपाई निश्चित करण्यासाठी काही महत्त्वाचे निकष व प्रक्रिया ठरवली आहे, जे तुम्हाला समजून घेणे आवश्यक आहे। 1. उत्पादन नुकसानीची तुलना। भरपाई ठेवण्यासाठी तुमच्या महसूल मंडळातून प्राप्त झालेल्या सरकारी उत्पादनांची तुलना मागील 5 वर्षातील सरकारी उत्पादन आणि चालू हंगामातील उत्पादनाशी केली जाते। 2. भरपाईचे स्तर। 10% अधिक नुकसान। जर चालू वर्षातील उत्पादन उंबरठा उत्पादनाच्या 10% अधिक कमी असेल तर भरपाईची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल। किमान भरपाई। जर उत्पादन 10% ने कमी असेल तर तुम्हाला विमा संरक्षण रकमेच्या केवळ 10% भरपाई मिळेल। संपूर्ण भरपाई। 100% नुकसान। ज्या ठिकाणी उत्पादनाचे नुकसान 100% झाले आहे, म्हणजेच उत्पादन शून्य झाले आहे, अशा शेतकऱ्यांना संपूर्ण विमा संरक्षण रक्कम मिळेल। कापणी प्रयोग नुकसानीचे प्रमाण। तपासणीसाठी महसूल विभाग आणि विमा कंपन्या संयुक्तपणे कापणी प्रयोग करत आहेत। त्या आतापर्यंत राज्यातील सुमारे 82% महसूल मंडळातील कापणी प्रयोगांचे आकडे प्राप्त झाले आहेत। उर्वरित आकडेवारी 15 डिसेंबरपर्यंत मिळण्याची शक्यता आहे। मदत मिळण्याची संभाव्य तारीख। महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कापणी प्रयोग आणि अहवाल तयार करण्याचे काम वेगात सुरू आहे। या आकडेवारीनुसार आधारित नुकसान भरपाईची रक्कम डिसेंबरच्या अखेरीस किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याचा अंदाज आहे। शेतकऱ्यांसाठी आवश्यक सूचना। ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत आपले नाव नोंदवले आहे त्यांनी या मदतीचा लाभ घेण्यासाठी खालील गोष्टी लगेच कराव्यात। अधिकाऱ्यांशी संपर्क। आपल्या गावातील महसूल अधिकाऱ्यांशी, उदाहरणार्थ तलाठी किंवा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधा। पुरावे सादर करा। आपल्या पिकाच्या नुकसानीचे प्रमाण सिद्ध करणारे सर्व आवश्यक कागदपत्रे आणि पुरावे सादर करा। ही मदत शेतकऱ्यांसाठी नक्कीच एक दिलासा देणार आहे। शेती टिकली तरच देश टिकेल या विचाराने शेतकऱ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा। या सरकारी मदतीमुळे शेतकऱ्यांना खरा दिलासा मिळेल का याबद्दल तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। मी रुचिता या महत्त्वपूर्ण माहितीसह इथेच थांबते। माझी योजना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।